ओम श्री बाळूमामा नमः। बाळूमामा म्हणतात, माझ्या लेकरांनो, आजचा संदेश साधा नाही। हा दैवी संदेश कदाचित तुमच्या आयुष्य आणि विचार करण्याची पद्धत बदलू शकतो। हा संदेश तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी खूप उपयोगी ठरेल। म्हणून माझ्या बाळा, माझी अशी इच्छा आहे की माझ्या लेकरांनी हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा। माझ्या लेकरा, मला सांग, माणूस आयुष्यात सर्वात जास्त दुखी कशामुळे होतो माहित आहे का तुला? तुला वाटत असेल की परिस्थितीमुळे, लोकांमुळे, पण नाही। या दोन्ही गोष्टींमुळे माणूस दुःखी होत नाही, तर माणूस अशा गोष्टीला धरून बसतो जी बदलण्याची ताकद त्याच्याकडे नसतेच। म्हणून तो आयुष्यात कायम दुःखीच असतो। बाळूमामा म्हणतात, जिथे प्रयत्न चालतात तिथे नशीबही साथ देते, पण जिथे हट सुरू होतो तिथे मनाची शांती संपते। माझ्या लेकरांनो, एखादे झाड उन्हात उभे असते, वारा येतो, पाऊस पडतो, वादळही येते, मग ते झाड तर वादळाशी, पावसाशी भांडत बसते का? नाही ना, ते वाकून जाते पण तुटत नाही। माझ्या बाळांनो, तुम्हीही असंच जगायला शिकलं पाहिजे। जे तुम्हाला बदलता येईल, जे तुमच्या हातात आहे ते आजच बदलून टाका। वाईट सवयी बदलता येतात, राग बदलता येतो, आळसही बदलता येतो, विचार बदलता येतात, वेळेचा उपयोग बदलता येतो, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच बदलता येत नाहीत। त्या गोष्टी म्हणजे येणारा काळ, मृत्यू आणि भूतकाळ आणि इतर लोकांचा स्वभाव। मग या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आयुष्यभर रडायचे का? स्वतःला जाळून दुसऱ्याचा स्वभाव कधीच बदलता येत नाही। तुम्हाला वाटतं की लोक मला समजून घेत नाही, पण लोकांना समजून घ्यायचेच नाही तर त्याच्यासाठी स्वतःलाच का त्रास द्यायचा? तुमच्या मनाला इतके पण स्वस्त बनवू नका की कोणीही येईल आणि तुमचं मन दुखावून जाईल। तुमच्या मनाची किंमत ओळखा। खरा आनंद बाहेर नाही, तो तुमच्या विचारात आहे। सकाळी उठल्यावर रोज देवांचे नाव घ्या, आई वडिलांना नमस्कार करा, प्रामाणिकपणे काम करा, कधीच दुसऱ्यांची हेवा करू नका। मग बघा, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आपोआप येईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाला स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर जाणे हा पळकुटपणा नसतो, तर तो असतो स्वतःचा सन्मान। जर एखादी संगत तुम्हाला रोज दुखी करत असेल, तुमच्या आत्मविश्वासाला तोडत असेल, तुम्ही बघितलेल्या स्वप्नांची खिल्ली उडवत असेल, तर अशा संगतीपासून दूर राहा। वाईट संगत सोडली की चांगले दिवस आपोआप येतात। बाळूमामा म्हणतात, स्वतःला जपणारा माणूसच दुसऱ्यांना सुख देऊ शकतो। जर तुम्हीच दुखी असाल तर तुम्ही घरात आनंद कसा आणणार? म्हणून पहिले स्वतःवर प्रेम करायला शिका। जास्त स्वार्थी बनू नका, पण स्वतःलाही विसरू नका। देवाने तुम्हाला हे जीवन रडण्यासाठी, दुःखी होण्यासाठी दिलेले नाही। तुमचा येणारा प्रत्येक दिवस ही तुमच्यासाठी नवीन संधी आहे। काल तुम्हाला कोणी फसवले हे विसरून जा, कोणी तुमचा अपमान केला हे सोडून द्या, कोणी तुमची साथ सोडली हे पण विसरा। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या सोबत देवाची साथ आहे ना। ज्यांच्या सोबत देव आहे तो माणूस कधीच एकटा नसतो। लक्षात ठेवा, आयुष्यात काही दारं बंद होतात कारण देव तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठी दारं उघडत असतो। फक्त श्रद्धा हवी असते। देव कधीही निराशेला आशीर्वाद देत नाही। देव मेहनतीला, सत्य वागणाऱ्याला आणि देवावर असलेल्या श्रद्धेलाच आशीर्वाद देतात। म्हणून आजपासून एक संकल्प करा, जे बदलू शकता ते बदला, जे बदलता येणार नाही ते शांतपणे स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून स्वतःला दूर ठेवा। फक्त तुमचा आनंद, तुमची श्रद्धा आणि तुमचा आत्मविश्वास कोणाच्या हातात देऊ नका, कारण आनंदी मनातच देवाचा खरा वास असतो। देवाला प्रार्थना करा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, वाईट गोष्टी सोडण्याची ध्येय दे, चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची नम्रता दे, आणि कोणत्याही परिस्थितीत माझ्या चेहऱ्यावरील हसू कधीही हरवू देऊ नकोस। माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे। सर्व भक्तांचे दुःख दूर करा। सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या। मग बघा, लवकरच देवही तुमची प्रार्थना स्वीकार करेल। बाळा, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय मामा, माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप कर, आणि या संदेशाला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर।